नमस्कार मित्रांनो, विजडम आयस वरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बिल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह, वन बिल्ट वन रोड, OBOR किंवा BRI, चीनचा महत्वाकांक्षी प्रकल्प. संपूर्ण जग पादाक्रांत करण्यासाठी चीनने हा महत्वाकांक्षी प्रकल्प जो आहे तो सुरू केला होता. आणि ज्या ज्या देशामध्ये हा प्रकल्प त्यांनी सुरू केला किंवा जो जो देश त्यांच्या सोबत या प्रकल्पामध्ये जोडला गेला, चीनने असा काही त्यांचा फास्ट त्या देशाभोवती आवडला की त्या देशाची आर्थिक व्यवस्था जी आहे ती त्या देशाला न कळता अगदी अशी रिव्हर्स गिअरमध्ये गेलेली दिसून येते. चीनने सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सगळ्या देशांना असं वचन दिलेलं होतं की ह्याच्यातून तुम्हाला आम्हाला दोघांनाही फायदा होईल. पण नंतर असं लक्षात येत गेलं की ह्या सर्व गोष्टींमध्ये फक्त आणि फक्त चीनचाच फायदा होतोय, बाकी कोणाचा फायदा होत नाहीये. आणि हे लक्षात आल्या आल्या इटली हा देश जो आहे तो बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह याच्यातून बाहेर पडलेला आहे. त्यांना चीन बरोबरचे संबंध मेंटेन करायचे आहेत, चीन बरोबरचे संबंध त्यांना बिलकुल खराब करायचे नाहीयेत. पण या पर्टिक्युलर इनिशिएटिव्ह मधून, या प्रकल्पामधून ते बाहेर पडलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून एक हॅशटॅग खूप चर्चेमध्ये बघा, मेलोनी या इटलीच्या पंतप्रधान, मोदी आपले भारतीय पंतप्रधान, आणि यांच्यातील मैत्री, ह्या दोन देशांमधली मैत्री, ह्याच्यानुसार हा हॅशटॅग जो आहे तो ट्रेंडिंगला होता. आणि येणाऱ्या काळामध्ये भारत आणि इटली या दोघांचेही संबंध अधिकाधिक चांगले होतील. ऑगस्टा वेस्टलँड, त्याच्या अगोदर नेव्ही सील्स जे आहेत यांच्या निमित्ताने हे संबंध थोडेसे खराब झालेले होते, पण परत एकदा हे संबंध चांगले होऊ शकतात. मुळामध्ये इटली या देशाला बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा भाग व्हायचाच नव्हतं, पण ज्या वेळेस ते बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा भाग झाले, G7 मधला मला तो एकमेव देश आहे की जो त्याच्यामध्ये आहे, तर त्यावेळेस ते तत्कालीन पंतप्रधान जे आहेत त्यांना खूप भारी वाटत होतं की हा आपण ह्याच्यामध्ये आलेलो आहोत, आपण चीन सोबत जोडले गेलेलो आहोत. आणि त्यावेळेस आत्ता ज्या पंतप्रधान आहेत त्या विरोधात होत्या आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या इनिशिएटिव्हला विरोध केलेला होता. आणि त्यांनी तेव्हा सुद्धा जवळपास स्पष्ट केलेलं होतं की बाबा त्यांचा विरोध कशामुळे आहे काय. आणि हेही निश्चित होतं की त्या पंतप्रधान झाल्यानंतर ह्या प्रकल्पाचं काही खरं नाही. आणि अगदी झालंही तसंच आहे. आणि इटली या प्रकल्पातून बाहेर पडलाय. चीनच्या महत्वाकांक्षी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या मोहिमेतून इटली बाहेर पडलाय. मार्च 2024 मध्ये इटलीचा चीन बरोबरचा BRI अंतर्गतचा करार संपुष्टात येतोय. त्याचं नूतनीकरण करणार नसल्याचं पत्र अलीकडेच रोममधून बेजिंगला पाठवण्यात आलेलं आहे. म्हणजे संबंध संपले का, तर निश्चितपणे संबंध संपलेले नाहीत, त्यांना संबंध सुरू ठेवायचेच आहे. या निमित्ताने BRI काय आहे, इटली बाहेर पडण्याची कारणं काय आहेत ते आपण समजून घेऊया. BRI म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मोहिमेला चीनमध्ये वन बेल्ट वन रोड या नावाने ओळखलं जातं. 2013 साली चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या परराष्ट्र धोरणामध्ये मध्यवर्ती संकल्पना म्हणून ही मोहीम सुरू झाली होती. आणि काय करायचं होतं त्यांना, अन्य देशातील पायाभूत सुविधा ज्या आहेत त्याच्या विकासामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करायची होती. त्यांच्या इथे इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप करण्यासाठी चीनला मदत करायची होती. का? बेसिक गोष्ट ह्याच्यातली ही आहे की चीन जे आहे त्याची आर्थिक ताकद जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका हा निर्विवादपणे एकमेव आर्थिक महासत्ता असलेला देश आहे. आणि चीनकडे आता ती जवळपास क्षमता आलेली आहे असा चीनला विश्वास आहे. अमेरिकेला स्वतःचं महासत्ताधीश पद हे टिकवायचंय आणि चीनला त्यांच्याकडून त्यांचं हे महासत्ताधीश पद जे आहे ते हिसकावून घ्यायचंय. पण हेही या ठिकाणी विसरता येणार नाही की चीनचा जो काही विकास झालेला आहे या विकासामध्ये अमेरिकन कंपन्यांचं फार मोठं योगदान आहे. मग 2013 सालचा हा प्रोजेक्ट आहे. आतापर्यंत 150 पेक्षा जास्त देश किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांसाठी BRI अंतर्गत गुंतवणूक करण्यात आलेली आहे. आणि BRI मध्ये सहभागी असलेल्या देशांची एकत्रित लोकसंख्या ही तब्बल 75%. ह्याच्यातलं 17% भारताचा जो आहे तो आपण बाजूला निश्चितपणे काढू शकतो. भारताचा सुरुवातीपासूनच यांच्या या BRIला विरोध राहिलेला आहे. आता हा दिसतोय आपल्याला BRI. आता हा जो आहे हा चीन दिसतोय आपल्याला. ह्या चीन मधून गेलंय कुठं, इंडोनेशिया वगैरे वगैरे सगळीकडे हे गेलेलं आपल्याला दिसून येत आहे. सगळीकडे हे
गेलेलं दिसून येते. आता एक गडबड तुम्हाला सांगतो, म्हणजे मुद्दामच हे या ठिकाणी घेतलेलं आहे मॅप. ह्याच्या मागचं कारण हे आहे, आंतरराष्ट्रीय जे मॅप आहे तिथं आपला मॅप दाखवताना हा मुद्दामून चुकीचा दाखवला जातो, खोड्या काढल्या जातात. तर आपण काय करायचं, आपण असेच मॅप बघायचे की ज्याच्यामध्ये हा जो भाग आहे हा भारताचा पूर्ण दिसला पाहिजे. हा आपला पूर्ण जम्मू काश्मीर जो आहे हा असाच पाहिजे आपल्याला, नॉट लेस दॅन धिस. बरोबर आहे का नाही? नॉट लेस दॅन धिस. काही हो, काही हो, हा पूर्ण आपला नकाशा जो आहे हा आहे तसाच पाहिजे. ठीक आहे. उद्या काय ह्यांचं काय, हे उद्या अरुणाचल प्रदेश त्यांचा भाग दाखवतील, मग काय आपण मान्य करायचं का? नाही. आपला जो नकाशा आहे तो असाच पाहिजे, कुठेही असू द्या, कुठेही असो, काही असो, आपलाच भाग आहे. आणि काल आपण 370च्या निमित्ताने सुद्धा क्लिअर केलेलं आहे की काश्मीर हा आपला, जम्मू आणि काश्मीर हा पूर्णपणे आपलाच भाग आहे. मग BRI म्हणजे काय? तर चिनी कंपन्यांचा नफा हा या मागचा एक उद्देश असला तरी सुद्धा जगाच्या नेतृत्वाचा अक्ष अमेरिकेकडून स्वतःकडे वळवण्याचा चीनचा मानस काय लपून राहिलेला आहे का? नाही लपून राहिलेला. आणि म्हणूनच दक्षिण चीन समुद्र जो आहे किंवा पॅसिफिक ओशन जो आहे त्या ठिकाणी चीन सातत्याने आगळे करताना दिसतो. सगळंच माझे, सगळंच माझे. आता चीनने फक्त एवढंच म्हणायचं राहिलेलं आहे की अमेरिका सुद्धा आमच्याच देशाचा भाग होता, युरोप सुद्धा आमच्या देशाचा भाग होता, एवढंच म्हणायचं शिल्लक आहे. आणि त्यांना त्याचे दाखले बिकले काही गरज नाही पडत, ते कुठलेही कागद काढतात, काही सांगतात आणि त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी चालतात. चिनी कंपन्यांचा नफा हा या मागचा उद्देश आहे आणि झालेलंही सुद्धा तसंच. जागतिक घडामोडीमध्ये नेतृत्वाची भूमिका कशी मिळवता येईल यासाठी चीनची खटपट चालू आहे. असं जरी असलं तरी सर्वाधिक अविश्वास हा चीन विषयी आहे. एक वेळ अमेरिका परवडला पण हा नको अशी परिस्थिती आहे. एक वेळ आपण म्हणतो ना, दगडापेक्षा वीट मऊ, पण इथं नको, दगड परवडतो अशी परिस्थिती आहे. दगड परवडतो. आणि यामुळेच अमेरिकेच्या मार्शल प्लॅन सोबत BRI ची तुलना केली जाते, पण मार्शल प्लॅन काहीच्या काय भारी होता. युरोपातील अनेक देशांना चीनच्या या एकूण हेतूबद्दल शंका कायमच राहिलेली आहे. म्हणजे बघा ना, शी जिनपिंग यांनी घटना दुरुस्ती केली आणि जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत तेच चीनचे राष्ट्राध्यक्ष राहतील ही त्यांनी तरतूद केलेली आहे. कोरोनाच्या साथीमध्ये सुद्धा चीन विषयीचा अविश्वास अधिक वाढलेला आहे. युक्रेन युद्धामध्ये सुद्धा त्यांनी कुणाचीच बाजू घेतली नाही आणि रशियाच्या बाजूने नंतरच्या काळामध्ये उभे राहिले. अमेरिकेबरोबर त्यांचं व्यापारी युद्ध सुरू आहे. तैवानवरती हल्ला करण्याची ते धमकी देतातच आहेत. श्रीलंकेच्या हम्बनटोटा बंदराचा चीनने घास घेतलेला आहे, हे जग जाहीर आहे. आणि श्रीलंकेला दिलेल्या कर्जाची परतफेड म्हणून चीनने हे बंदर चक्क 99 वर्षाच्या लीजवरती घेतलेलं आहे. याच्यामुळे झालं काय, तर मलेशिया सारखे जे आशियाई देश आहेत छोटे ते सावध झाले. चीनचा सर्वकालीन मित्र पाकिस्तान जो आहे तो सुद्धा चीनच्या कर्जाचं ओझं कमी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतोय. आणि आपल्यावरचं कर्ज कमी व्हावं, कुठलेही हप्ते फेडता येत नाहीयेत, आपल्याला IMF कडून मिळत नाहीये मदत, आपल्याला वर्ल्ड बँकेकडून मदत मिळत नाहीये, म्हणून हा चीन जो आहे हा जो पाकिस्तान आहे हा सतत चीनकडे खेटे मारतोय, पण चीनने त्याला कोणत्याही पद्धतीचा दिलासा दिलेला नाही. त्याच्याविषयी सुद्धा एकदा सेपरेट आपण निश्चितपणे बोलूयात. खुद्द चीनचे जे गुंतवणूकदार आहेत, ज्यांनी ह्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हच्या अंतर्गत वेगवेगळ्या देशांमध्ये पैसा गुंतवलाय, जवळपास $90 अब्ज आहेत, त्याची भरपाई कशी होणार आहे हा त्यांना प्रश्न पडलेला आहे. केलंय खरं पण पुढं काय, केलंय खरं पण पुढं काय. G7 या प्रभावशाली राष्ट्रगटाचा सदस्य असलेला आणि युरोपातील एक महत्वाचा देश इटली हा 2019 साली BRI मध्ये करारबद्ध झाला होता 4 वर्षासाठी. आणि त्यावेळी महत्वाच्या पायाभूत सुविधा 4-5 वर्षासाठी त्यावेळी महत्वाच्या पायाभूत सुविधा व तंत्रज्ञानाच्या नाड्या ज्या आहेत त्या चीनच्या हाती जातील अशा इशारा अमेरिकेने दिला होता. पण त्यावेळेस जे तत्कालीन प्रधानमंत्री होते जुसेपी क्वांटे यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण या मेलोनी जे आहेत, ह्या इथे जे दिसत आहेत, या मेलोनी यांनी मात्र त्या एकूणच धोरणाला सुरुवातीपासूनच विरोध केलेला होता. आणि पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी बरोबर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बाजूला केलेल्या आपल्याला दिसत आहेत. दिल्लीमध्ये G20 ची जी बैठक झालेली होती आता नुकतीच,
तर या बैठकीमध्ये त्यांनी या संदर्भातले संकेत दिलेले होते. भारताच्या जास्त जवळ येत चाललेला आहे इटली आणि त्याच्यामुळे चीन पासून लांब चाललेला आहे असं सुद्धा म्हणलं गेलेलं आहे. करार संपण्याला 4 महिने बाकी असतानाच ते ह्याच्यातून बाहेर पडलेले आहेत असं आपल्याला दिसतंय. मग आता त्यांची एकूण उलाढाल जी आहे ती सुरू राहणार आहे. व्यापारी संबंध जे आहेत ते आहेत तसेच राहणार आहेत, पण OBOR मधून ते बाहेर पडले. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इटली जो आहे हा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा भाग आहे चीन सोबतचा, पण इटलीची चीनला होणारी निर्यात ही जर्मनी आणि फ्रान्स पेक्षा कमी आहे. इटलीची जास्त पाहिजे ना, जर्मनी आणि फ्रान्स जे आहे ते BRIचा भाग नाहीयेत, पण त्यांची सगळ्यात जास्त आहे. आणि जेव्हा इटली आणि चीन या दोघांचा विचार करतो, इटलीची चीनला झालेली निर्यात ही इतकी आहे आणि चीनने इटलीला केलेली निर्यात ही इतकी आहे. एवढा फरक आहे. म्हणजे इटलीचं म्हणणं असं आहे की BRIचा आम्हाला काही फायदा झालेलाच नाही आणि म्हणून ते या एकूण प्रोजेक्ट मधून बाहेर पडलेले आहेत असं दिसून येते. चायनाज बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह हा इथे आपल्याला दिसतोय. काय काय त्यांनी कुठं काय काय केलेलं आहे. 68 देश आहेत याच्यामध्ये. हे कधीचं कोरोना नंतरचं 23 कंट्रीज ऍट रिस्क ऑफ डेप्ट डिस्ट्रेस. 23 कंट्रीज ऍट डेप्ट डिस्ट्रेस. डेप्ट म्हणजे काय? चीनने त्यांना पायाभूत सुविधांसाठी पैसा दिला. पायाभूत सुविधा ज्या आहेत त्याच्यासाठी पैसा दिला आणि आता हा पैसा दिल्यानंतर त्या पैशाची वसुली सुद्धा ते त्याच पद्धतीने करतायत आणि त्या देशांना ते शक्य होत नाही. सुरुवातीला गोड वाटलं, पण आता हे सगळं त्यांच्या अंगाशी आलेलं आहे. पॅन्डेमिक मुळे 20% प्रोजेक्टला प्रॉब्लेम झालेला आहे. 2013 ते 2018 या दरम्यान $614 बिलियन इन्व्हेस्टमेंट चीनने केलेली आहे आणि BRI जो आहे याची टोटल कॉस्ट जी आहे ही जवळपास 2 ते 8 ट्रिलियन डॉलरच्या दरम्यान आहे. एवढा मोठा हा प्रोजेक्ट आहे. आता BRI मधून बाहेर जरी पडलं तरी सुद्धा इटली काही त्यांना दुखावणार नाहीये. त्या दोघांमध्ये सहकार्य राहणारच आहे. मेलोनी येत्या काळामध्ये तिथला दौरा करणारच आहेत, चीनचा दौरा करणारच आहेत. पण हे मात्र निश्चित झालेलं आहे, इटली सारखा महत्वाचा देश जर का BRI मधून बाहेर पडतोय तर ऑल इज नॉट वेल. श्रीलंकेचं उदाहरण समोर आहे, पाकिस्तानचं उदाहरण समोर आहे, आफ्रिकन कंट्रीज जे आहेत त्यांचं उदाहरण सुद्धा समोर आहे आणि वेळीच इटली तिथून बाहेर पडलेला आहे. कदाचित येणाऱ्या काळामध्ये अजून खूप सारे देश याच्यातून बाहेर पडू शकतात चीनच्या डेप्ट ट्रॅपला कंटाळून. आणि भारताचा तर सुरुवातीपासूनच या BRIला विरोध राहिलेला आहे. भारताने मदत केलेली जरी असली तरी सुद्धा, वेगवेगळ्या देशांना मदत केली जरी असली तरी सुद्धा भारताने कायमच विन सिच्युएशन जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्या देशाचं सार्वभौमत्व, त्याची अखंडता, त्यांचं एकूण मान सन्मान याला कुठेही धक्का न लावता भारताने कायम कोणत्याही देशाला मदत केलेली आहे. आणि ह्याच्या अगदी विरोधात चीन ज्या पद्धतीने देतो त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने वसूल सुद्धा करतो आणि हे सत्य जे आहे इटलीच्या निमित्ताने समोर आलेलं आहे. आता इन्फॉर्मेशन महत्वाची आहे. GS2 साठी आपल्या कामाची आहे, पूर्वसाठी कामाची आहे, मुख्यसाठी कामाची आहे, UPSC साठी कामाची आहे आणि जनरल पब्लिक जे आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही कामाची आहे. जर काही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला काही हरकत नाहीये. तोपर्यंत विजडम IAS या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद. जय हिंद.